शुभ्रा, येऊ का? आजोबा या ना, विचारताय काय? बैस बैस. श्रीराम श्रीराम. हळूहळू. श्रीराम श्रीराम. लांबून विचार करताना दिसलीस. म्हटलं तुझ्या चिंतनात माझा व्यत्यय नको. हो, चिंतन कसलं, अशीच आपली बसले होते. आपल्या घरात भांडण झालंय का काही? भांडण नाही. घरात पसरलेली शांतता बघून एकतर ती युद्धापूर्वीची किंवा युद्धानंतरची शांतता वाटावी म्हणून विचारलं. शुभ्रा, एखाद्या गोष्टीवरून आपल्या मनात चलबिचल झाली की शब्दांपेक्षा आपले हावभावच जास्त बोलतात. तुझं तसंच काहीसं झालेलं आहे. तुला काही सांगायचं आहे का? आजोबा, बाळकाकांच्या मृत्यूआधी मला काही आकड्यांचे संकेत मिळत होते. कसले संकेत? 3, 6 आणि 9 हे आकडे दिसायचे मला. आणि यावरून काहीतरी अशुभ, अमंगल घडणार आहे असं सारखं वाटायचं. खूप त्रास व्हायचा. घड्याळात पाहिलं की 9, पुस्तकाच्या पानावर 6 आणि असंच कुठेतरी 3. पण आजोबा, स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की या आकड्यांचा संबंध आपल्याच घरातल्या कुणाच्या तरी मृत्यूशी असेल. आणि ज्या दिवशी या आकड्यांचा तांडव संपला त्या दिवशी कळलं आपल्या बाळकाकांचा मृत्यू झालाय. ती तारीख होती 9 आणि वेळ 3:06. श्रीराम श्रीराम. एखाद्याच्या प्रार्थनात लिहिलेला मृत्यू काळ आणि वेळ दोन्ही एकत्र आल्यावरच होतो. त्या मृत्यूची निश्चित वेळ काळ आधी कुणालाही कळवत नाही आणि तो कुणालाही कळूही देत नाही. तुला मिळणारे संकेत हे काळाच्या भविष्याची पावलं ओळखणारे आहेत शुभ्रा. हे अंक तुलाच का दिसले हे सांगायला काळाने तुझीच निवड का केली? हे सगळे प्रश्न
अनाकलनीय आहेत, पण अशक्य नाही. कुसुम म्हणजे डोक्याला खरोखर ताप आहे. आता बोलत नाही म्हणे कोणाशी. मी जिरशी बोलायला गेलो तर तोंडावरती दरवाजा बंद करते ही बाई. मी जाऊन बोलीन त्यांच्याशी. काही गरज नाहीये. टोकाची भूमिका घ्यायची, चिडचिड करायची लहानपणापासून सवय यायची. काही जाऊ नको, होईल शांत. बाबा घरी आले तर त्यांच्या समोर फक्त धुसफूस चिडचिड हेच दिसतंय त्यांना. तरी बरं ते चंदूकडे गेले होते, हे सगळं रामायण झालं तेव्हा. नाही, मी तर म्हणतो ते इथे असायलाच हवे होते. त्याने कळलं असतं किती क्षुल्लक आणि फुटकळ कारणावर ही बाई घर डोक्यावरती घेते. ते रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर. ही मन परफेक्ट लागू पडते तिला. दिवसभर काही करायचं नाही, मग असा सैतान डोकावतो. पुरे ना, आता झाल्यात ना त्या थंड. तुम्ही शांत व्हा बरं. उद्या मी समजावीन त्यांना, बोलेन. तूच बोल तिच्याशी. मी उद्या सकाळीच बाहेर पडणार आहे. मला तिचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. पुन्हा माझं तिला बघितलं की डोकं भडकणार, चिडचिड होणार. नाही, नकोच ते सगळं. कशी काय कसली ती शुभ्रावरती? काय म्हटलं असेल शुभ्राला? 369 आकडे, 369 आकडे. हे काय खोलसट प्रकरण आहे? मला या प्रकरणाचा शोध लावलाच पाहिजे. मी विचारलं शुभ्राला त्या आकड्यांबद्दल. मग काही संबंध नाही असंच म्हणाली ती. संबंध आहे म्हणाली. संबंध आहे? अहो, बाळ भाऊजींचा मृत्यू झाला ना, त्याच्या आधी हे आकडे शुभ्राला वारंवार दिसायचे म्हणे. आणि त्यांचा मृत्यू झाल्यावर कळलं की ती वेळ होती 3:06 आणि तारीख होती 9. हे सगळं असं आहे? हा सगळा संबंध का हा सगळा योगायोग आहे? हे बघा, शुभ्राला जे काही जाणवतं ना, त्याकडे नेहमी योगायोग म्हणून दुर्लक्ष करत आलो आपण. पण मला वाटतं तिला हे जे काही संकेत मिळतात ते आपण आता जरा गंभीरपणे घ्यायला हवेत. तीन 6-9 हे आकडे तिला म्हणजे आता तिला पुन्हा दिसले? नाही, शुभ्राला नाही दिसले, पण वंसन या घरात कुठून दिसले देव जाणे. योगायोग असो किंवा प्रत्यक्ष संबंध असो, या सगळ्याचा संबंध शास्त्री कुटुंबाशीच आहे. हे सगळं मला आधीला सांगितलं पाहिजे. अहो नाही, म्हणजे हे आकड्यांविषयी सांगा त्याला, पण कुसुम वंशनची जे काही झालं ना ते नका असं शुभ्राच म्हणाली. म्हणजे काय परत आधी वंशनवर चिडणार आणि मग. या आकड्यांचं काहीतरी केलं पाहिजे. ए प्रिया, अगं ते चहाचं कोल्ड्रिंक झालं आता.
केवढा चेंगटपणा ग तुझा. उठ उठ, आटप लवकर, आंघोळीला जा, बाजारात जायचंय, लक्षात आहे ना? हो आई, आलेच मी. काय ग, ठीक आहेस ना? हो, मला काय झालंय, आय एम फाईन. एवढ्यात कुठल्या संस्कार शिबिराला वगैरे भेट देऊन आलीस की काय? इतक्या वेळात एकही उलट उत्तर नाही. मी आलेच. या, काय झालं? काही नाही. खरंच काही नाही का? आता एवढी मोठी झालीस की आईला काही? आई, तसं काही नाही. अगं, सगळ्या गोष्टी इतक्या गुंतल्या आहेत ना, माझं मलाच काही कळत नाही. मी तुला काय सांगू. आले. त्या आकड्यांचा खेळ पुन्हा सुरू झालाय. 3, 6, 9 हे आकडे कुसुमात्यांना आमच्या घरात दिसले. I think she must be lying, Mrs. शास्त्री. कारण ते नुसते आकडे नव्हते, तो एक मूक संकेत होता जो तुम्हाला मिळाला, जो शास्त्री कुटुंबाच्या भविष्याशी जोडला गेला. पण जर का त्या आकड्यांना पुन्हा काही मुकसंकेत द्यायचा असेल तर? मला तसं नाही वाटत मिसेस शास्त्री. माझा तर्क, माझा शास्त्र, माझा अनुभव पणाला लावला तरीही यातून कुठचेच संकेत मला दिसत नाहीत. ना सकारात्मक ना नकारात्मक. पण मग त्यांचा काय अर्थ असेल? कुसुमात्या, she seems to be a very interesting lady, Mrs. शास्त्री. तुमच्या आत्याला मी भेटणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का कोणास ठाऊक, पण तुमच्या विरुद्ध जो फोर्स काम करतोय त्याचा जाणते अजाणतेपणे कुसुम या व्यक्तीशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं. तसंही माझं या घरात येणं त्यांना कधीच मान्य नव्हतं. अजूनही नाहीये. पर्सनल डिफरन्सेस बाजूला ठेवा मिसेस शास्त्री. पण ज्यावेळी तुमच्या मनाचा कोणीतरी ताबा घेतला आणि अचानक तुम्ही वसईच्या वाड्यावर असल्याचा तुम्हाला भास झाला, त्यावेळी. हॅलो शुभ्रा. बोला आदिनाथ, काय कळलं का? कुसुमात्या येऊन गेली वाड्यावर. कुसुमात्या? होय, त्यावेळी कुसुमात्याच होत्या वाड्यावर. एक्झॅक्टली मिसेस शास्त्री. कुसुमात्या सीम्स टू बी अ व्हेरी इंटरेस्टिंग लेडी. त्यामुळे त्यांची आणि माझी भेट लवकरात लवकर घडणं खूप गरजेचं आहे. कदाचित आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं कुसुमात्यांकडे असतील. बाबा, वसुला. हा, काय? ऍडव्होकेट ओकांचा फोन होता. बालचक्कीची तारीख पडली. एक 10 दिवसामध्ये हिअरिंग सुरू होते.
आता तो सरंजामे आपल्या मुलाला कसा वाचवतो हे मला पाहिजे। मधू, बाबा, आपल्या आदिनी या केससाठी रात्रीचा दिवस केलाय। चंदूही त्यांच्या बाजूने साक्ष देणार नाहीये। त्या अभिमानला लवकरात लवकर शिक्षा कशी होते हे मला पाहिजे। बाबा काय शोधता एवढं? काय हवं ते मी देऊ का शोधून? एक पत्रिका शोधतोय। येताना मी विष्णूला सांगितलं होतं सगळं नीट बांधून ठेव। त्यानं सगळं कोंबून ठेवलंय। असो, मिळेल मिळेल। बर वसुधा, हा, तू आलीस आहेस तर एक विचारू का? हो बाबा विचारा ना। मी चंदूकडे होतो तेव्हा इथे मोठं रामायण घडलं असं माझ्या कानावर आलं आहे। आता घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच ना, चालायचंच। नाही ते ठीक आहे, पण त्या आवाजाचा जेव्हा गोंगाट होतो तेव्हा प्रकरण गंभीर असतं। कुसुम आणि शुभ्राचं काही बिनसलं आहे का? बिनसलं म्हणजे तसं फार काही नाही बाबा। कुसुमच्या बाबतीत किती फार आणि किती काय याचा अंदाज मी नीट बांधू शकतो। भांडणाचं मूळ काय मला सांगशील का? एक कागद होता म्हणे, 369 असे आकडे लिहिलेला, ज्याचा संबंध बाळभाऊजींच्या मृत्यूशी असं काहीतरी वंस रागारागाने बोलत होत्या। तो कागद त्यांना आपल्या घरात दिसला म्हणे आणि तो शुभ्रानेच ठेवला असं त्यांना वाटलं, म्हणून आरडाओरडा चालला होता। तो कागद हा तर नाही? असेल म्हणजे कदाचित असेल हाच, पण बाबा हा तुमच्याकडे? हा कागद माझा आहे आणि हे आकडे मीच लिहिले आहेत। याचा शुभ्राशी काहीही संबंध नाही। पण बाबा हे आकडे तुम्ही का? हे आकडे मी का लिहून ठेवले त्याचा संदर्भ काही केल्या ध्यानात येत नाहीये।